लास्ट ब्लॉग नाही होणार ना आज आपला. भाई शाहरुख खान की हॅलो गाईज, तर माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही नवीन स्पॉट्स होणार आहेत. तर आता मी गावा साईडमध्ये राहतो, तर बघू आता इथं म्हणजे चांगली चांगली नवीन स्पॉट आहेत या साईडला खूपच. तर ते असं कुठला माहिती नाही एवढं स्पॉट. तर आता आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करू. तर बघू आता कसं काय मस्त मस्त चांगला वेगळा. लेट्स गो गाईज. आम्ही निघूया. तर ह्यो लोकेशन पनवेल साईडमध्ये दुंद्र्या आणि शिवणचा याल जागे लोकेटेड आहे. माथेरान रोड. तर आम्ही आता चाललो इथनं गाडेश्वरलाच आम्ही आहेत. दुसऱ्या गावातल्या रोडमध्ये शिवणसाईला पोचू. तर तुम्ही पुढं ब्लॉग वॉच करा. तर गाईज बघू शकता, तर खूप सुंदर विला आहे हो. खूप भारी लोकेशन, म्हणजे मस्त बांधलेलं आहे. बघा शिवणसाई गावाचे रस्ते. आणि आता आम्ही शिवणसाई गावाच्या बाहेर आलोय. काय समजत नाही रस्त्यात खड्डा काय खड्ड्याचे रस्ते आहेत. एक चायनीजचा शॉप आहे. आता आम्ही शिवणसाई स्टॉपवर आलोय. हा रोड जातो पनवेल साईडला आणि हा जातो इकडे दोदानी साईड. लेफ्ट साईड गाडेश्वर, राईट साईड पनवेल. तर खूप असा सुंदर व्ह्यू आहे या साईडला. म्हणजे तुम्हाला निसर्गाचा खूप आनंद घेता येईल. म्हणजे एवढा म्हणजे सुख कुठेच भेटणार नाही तुम्हाला. तर गाईज आता आम्ही गाडेश्वर गाव पार केलाय. आता आम्ही पुढे चाललोय. तर आता गाडेश्वर मंदिर येईल समोर. आता तर गाडेश्वर मंदिर आहे. बघू शकता खूप सुंदर आहे. पुढेच आहे आपलं. बघू आता एक पण असं वाटतं एक स्पॉट भेटलाय आम्हाला. तर इथं बघा खूप साऱ्या गाड्या लागल्या आहेत. तर आम्ही जेव्हा पहिले यायचो नाही तिथं कोणच नसतं. तर आता खूप लोक फिरण्यासाठी येतात इथे. तुम्ही व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर आहे. बघू शकता इकडचा खालचा नजारा तुम्ही बघू शकता. सुंदर विला आहे, रिसॉर्ट. बघू शकता बघा, मस्त आहे. आर्यास पार्क. तर चला बघूया, इथे एक स्पॉट मला असं वाटतं आहे म्हणून. तर बघूया कसं काय होतं.
नदी आहे इकडे या साईडला. तर वडापाव आणलेले आम्ही खायला आता टाइमपास. खालती ती बघा आपली गाडी तिथं लावलेली आहे वरती. आता बघूया खाली काय स्पॉट भेटतोय का नाही. गाईस तुम्ही बघू शकता. हे बघ इथं पोरा अंघोल धुतात. आता कोणची हिंमत नाही होणार अंघोल धुवायची इथं. पाणी जाम आहे इथं आता. तरी कालपासून पाऊस तरी काल पाऊस पडला नाही ना, त्याच्यामुळे कमी झाला असेल. म्हणजे काल भरपूर असेल पाऊस. लास्ट ब्लॉग नाही होणार ना आज आपला. भाई शाहरुख खान की फैन है, फुल फैन है शाहरुख खान का भाई. तर गाईज मस्त वडापाव आणलेत खायला. तर तोंडाला खूप पाणी सुटलंय. खूप मजा येईल वडापाव खाण्याला. तर गाईज आता आम्ही इथं निघलो दुसऱ्या स्पॉट शोधण्यासाठी. तर आता थोडा वडापाव आलाय. तर आता निघलो चला लवकर. तर गाईज तर आता आम्ही आलो गाडेश्वर डॅम. बघू शकता आम्ही डॅमवर पोहोचलो आहे. तर इथे खूप लोक असतात फोटो शूटसाठी. लोक डॅम तुम्ही बघू. आतमध्ये जाऊन गेला तर ठीक आहे, नाही जाऊन गेला तरी ठीक आहे. बघू शकता तुम्ही डॅम. लोक चिमुले पकडून आले, पकडून आले. दुसरा स्पॉट भेटलेला आहे आम्हाला. आपण तुम्ही या स्पॉटवरती पण येऊ शकता. थोडी एन्जॉयमेंट करण्यासाठी तुमची फॅमिली घेऊन. बारीक पोरा बिरा आला. भाई ब्रेक नाही लागला. ब्रेक नाही लागला. अरे थांब. तर गाईज बघू शकता तुम्ही इकडं
भाईने डायरेक्ट गाडी आतमध्ये लोटली. उडव. तिथं पुढं पण एक जागा आहे, तिथं आम्ही बड्डेला येतो. असं आमचा काही बड्डे वगैरे असला ना तर थोडासा सेलिब्रेशन करायला आम्ही येतो तिथे. माथेरानचा आहे. इथे खूप वॉटरफॉल आहे. पाण्याची गाडी उतरवली होती ना, सगळं वॉटरफॉल माझे. इथं आले एखादा पिंपळवाडी म्हणून गाव. तर गाईस ही खूप सुंदर जागा आहे. तर आम्ही बड्डे साठी ना इथंच येतो हर टाइम. तर ह्यो खूप सुंदर व्ह्यू होता. तर ह्यो आमचा लास्ट स्पॉट आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण की अजून खूप म्हणजे आता रोडच संपेल. लास्ट गावामध्ये आलतो आम्ही. तर बघू शकता ही पोहण्यासाठी खूप भारी जागा आहे. पण ह्यो पाण्याचा फ्लो तुम्ही कमी नका समजू, कारण की आम्ही विचारलं आणि आम्हाला माहिती आहे. आम्हाला पण थोडा खिस्त होता. प्लीज जर तुम्ही या साईडला कधी येत असाल तर तुम्ही कधी कुठला रिस्क घेऊ नका. तर तुम्हाला माहिती असेल तर पाण्याचा फ्लो कसा आहे, किती खोल आहे का नाही आहे. तर हे खूप लोक येतात जातात इथे. तर कधी काय दुर्घटना घटेल असं म्हणजे सांगू नाही शकत. पूर्ण लोकेशन पनवेलमध्ये आहे. पनवेलमध्ये धुकानी साईड आहे. तुम्ही पनवेलमधून यायला तेव्हा नेरेच्या साईडनं तुम्हाला यायला लागेल. आणि आम्ही राहतो दुसऱ्यामध्ये. आम्हाला तिथला खूप जवळ एक एरिया आहे. तर तुम्ही आता कुठे राहता, मुंबईमध्ये, पनवेलमध्ये, तर ते तुमच्या लोकेशनवर डिपेंड आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे. खूप तुम्हाला निसर्गाची खूप मजा घेता येईल. खूप म्हणजे खूप तुम्हाला इथं आल्यावर एवढा आनंद वाटेल ना का, म्हणजे खूप सुख वाटेल. कुठली जागेत या, फक्त कुठली म्हणजे असं पाण्यामध्ये उतर करण्याचा प्रयत्न करू नका. कधी खूप जास्त असतं पाण्यामध्ये. तर याच गोष्टी काल. तर माझा शेड्यूल बसत नव्हता ब्लॉगिंगसाठी. तर खूप टाईम झाला ब्लॉग टाकला नाही मी. तर ह्यो असं टाईमपास म्हणजे तुम्हाला लोकेशन दाखवण्याचा एक प्रयत्न होता ह्यो निसर्गाचा. तर त्यासाठी ब्लॉग बनवलेला गेला. तर तुम्हाला ह्यो ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि शेअर पण करा आणि बेल आयकनला